उरण तालुक्यातील अंतराबामदा खाडी परिसरातील 122 शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबाराचा प्रश्न 1956 सालापासून प्रलंबित होता। माननीय विवेक पाटील यांच्या पुढाकाराने व प्रचंड पाठपुराव्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांना मिळाल्या आहेत। माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सातबाराचे दाखल्याचे वाटप करण्यात आले। अंतराबामदा खाडी परिसरात केळवणे, वशेने व पुनाडे गावातील परिसर समाविष्ट आहे। केळवणे येथील ग्रामपंचायती हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। माननीय विवेक पाटील व तत्कालीन तहसीलदार दिलीपभाऊ वाळंज यांच्या प्रयत्नामुळेच हे कार्य शक्य झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की समाजकारण करत असताना असंख्य लोकांची कामे मी करत असतो, परंतु त्याची जाण ठेवून तुम्ही हा सत्कार केला त्याबद्दल मला आनंद आहे। आज आपल्याला मिळालेल्या जमिनी ओसाड स्वरूपातील असल्या तरी आपल्याला त्यांची मशागत करून त्या सुपीक बनविण्याचे काम करावे लागणार आहे। तसेच या कामात सहकार्य करणाऱ्या दिलीपभाऊ वाळंज व सतत पाठपुरावा करून या कामी झटणाऱ्या बळीराम मोकळ यांचे विशेष अभिनंदन माननीय विवेक पाटील यांनी केले। वैयक्तिक कामासाठी सुद्धा एखादी व्यक्ती जेवढे कष्ट घेत नाही, एवढी मेहनत घेत नाही, तेवढी मेहनत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आज बळीराम मोकळ यांनी घेतली आणि म्हणूनच आज हे सातबारे तयार झालेले आहेत। मला साहेब बघा, रिटायर झाल्यावर सुद्धा आमची लोक तुमची आठवण काढतात किंवा तुम्ही केलेल्या कामाचं आठवण ठेवून तुमचा योग्य तो सत्कार करतात। एवढी आमची केळवणीची मंडळी निश्चितपणे चांगली आहे आणि खरं सांगतो, काम झाल्यानंतर अधिकारी वर्गाचा सत्कार करण्याची घटना मला तुमच्या आयुष्यात खूप कमी येत असते, बरोबर आहे का वादळ साहेब? पण या ठिकाणी तुमचा सत्कार रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बोलवलं, याचं कारण ह्या कामामध्ये तुम्ही सहकार्य केलं। या कामामध्ये अधिकारी म्हणून बाकीची कसली अपेक्षा न धरता तुम्ही काम केले, हे महत्वाचं आहे। आणि त्याच्यामुळं वाळंज साहेबांसारख्या आणि हे भंजी साहेब जे आहेत यांच्यासारख्या कामाचा अधिकारी वर्गाने सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की आपण जर चांगलं काम केलं तर जनता आपल्याला विसरत नाही। आपण रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा लोक आपल्याला विचार येतात, सन्मान करतात, मान देतात, आपली आठवण ठेवतात। हा एक चांगला आदर्श वाळंज साहेब, भांजी साहेब। दरम्यान माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक शंकर पाटील, शेका पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर अरिफ दाखवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष पाटील, माजी उपसभापती सुभाष पाटील, नायब तहसीलदार श्रीमती पुरारकर, केळवणेचे सरपंच यशवंत कोळी, वशेनीचे सरपंच प्रसाद पाटील, दत्तात्रय कडू आदी मान्यवर उपस्थित होते।